पहिला चेंडू अश्विन शेळके यांचा आणि सामना करतील राहुल। आणि हा उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू खेळून काढला राहुल जठार यांनी चौकारासाठी आणि पहिला चेंडू मध्ये चौकार आलेला आहे राहुल जठार यांच्या बॅट मधून। एक चेंडू 4 धावा आतापर्यंत समीकरण। दुसरा चेंडू खोलवर पद्धतीचा खोदून काढलाय षटकार राहुल जठार यांच्या बॅट मधून। हा खणखणीत षटकार। 2 चेंडू 10 धावा आणि गोलंदाजाला काहीस बॅकफुट वरती घेऊन जाणारा हा फलंदाज राहुल जठार। मिरान 11 वर्सेस एव्ही फायटर्स। आणि हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू वाईट चेंडू घोषित केलाय पंच। संघाची धावसंख्या झाली 11। 2 चेंडू 11 धावा। उर्वरित 4 चेंडू वरती आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल राहुल जठार यांना। आणि हा तिसरा चेंडू देखील सीमारेषा पार षटकार राहुल जठार यांच्या बॅट मधून। दुसरा षटकार। अशा पद्धतीने संघाची धावसंख्या झाली आहे 17। 3 चेंडू 17 धावा। आतापर्यंत अश्विन शेळके यांनी 4 चेंडू टाकलेत पण त्यामध्ये 1 चेंडू वाईट टाकला होता, त्यामुळे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत त्यांच्या षटकामधून आणि संघाची धावसंख्या झाली 17। चौथा चेंडू घेऊन येतात अश्विन आणि हा पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय षटकाराकरिता राहुल जठार यांनी। आणि आपल्या संघासाठी काय उत्कृष्ट कामगिरी करतोय राहुल। आतापर्यंत त्यांनी आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे, ते संध्याकाळी घरी जायच्या आधी घेऊन जायचंय। आणि हा पुन्हा एकदा षटकार। तिसरा षटकार आलेला आहे सलगचा आणि आयवा कॅच परत एकदा सोमनाथ यांनीच पकडलेले। अशा रीतीने त्यांच्या बँकेत जमा होत आहेत फक्त आणि फक्त 200 रुपये। धावसंख्या झाल्या 29। शेवटचा चेंडू बाकी रन मशीन राहुल जठार। आणि हा वाईट स्वरूपाचा चेंडू 424 4 षटकार आणि 30 धावा झालेल्या आहेत। जर राहुल यांनी शेवटच्या बॉल मध्ये षटकार मारला तर हिरा पड्डाजी यांच्याकडून त्यांना रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल। पण एव्ही फायटर या संघाकडून अजून काही प्राइस घोषणा झालेली नाहीये। सलगचे 4 षटकार ठोकलेत आणि हा 5वा षटकार हिरा पड्डा यांचे 500 रुपये गेलेले आहेत। एठा 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 ओठा ओठा असे 5 षटकार मारलेले आहेत राहुल जठार यांनी आणि संघाची धावसंख्या झाली 36। 6 चेंडू 37 धावा